नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंद सिद्ध परमेश्वर भगवान की जय। संस्कृत सिद्धांची पूजन बघतोय। तर काल अष्टक पूर्ण झालं होतं आपलं। आज जयमाला घेऊ। काय म्हणायचं होतं? जयमाला का करायची? जयमाला म्हणजे काय? मध्ये एकदा माणसं प्रवचन ऐकलं होतं, त्या देवशास्त्र गुरूंच्या जयमालेचं अर्थ करत असताना आम्हांनी सांगितलं, जयमाला म्हणजे काय हो? जिथं जय जयकाराची माला असते, मग आता कोणाविषयी ज्यांचं पूजन आहे त्यांचा जय जयकार म्हणा किंवा त्यांच्याविषयी बहुमान म्हणा, मग त्या जयाची मालिका त्याला म्हटलं जयमाला। म्हणून आता इथं सिद्धांचं आपण नमस्कार करतोय, वंदन पूजन करतोय, त्यांचं स्मरण करतोय, तर त्यांचा जय जयकार आहे म्हणून त्यांची ही जयमाला आहे। काय सांगायचंय? तर ही जयमाला सुद्धा वाटतंय असं हिंदी आहे किंवा मराठी आहे, पण संस्कृत आहे। त्यामध्ये शब्द कळत नाहीत कुठले आहेत काय आहेत, पण ते जसं अष्टक संस्कृत आहे तसंच जयमाला सुद्धा ही संस्कृतमध्येच आहे। म्हणजे इतक्या सहज बोली भाषेमध्ये लिहिली गेलेली आहे, त्यामुळे आपल्याला ते परिचित वाटतं। म्हणायचं दोन दोन ओळीचा अर्थ बघू आपण। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निदान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। ते प्रसिद्ध म्हणायचं नाही, आणि सला दीर्घ आहे ना, त्यामुळे त्याला कसं म्हणायचं? प्रसिद्ध। प्रसिद्ध नाही आहे तो शब्द, संस्कृत आहे। परत एकदा म्हणायचं आहे, विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निदान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। काय सांगायला लागले त्या जयमालेमध्ये? यहाँ सहज सिद्धों से आशीर्वाद लेने के रूप में सहज सिद्ध का आशीर्वादात्मक अभिनंदन किया है। हे विशुद्ध सिद्धों के समूह प्रसन्न हो। प्रसिद्ध आहे ना, तर ते प्रसिद्ध नाही आहे, त्याचा अर्थ प्रसन्न हो। तुम्ही हे सिद्ध समूह तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा, असं एक आशीर्वादात्मक वचन बोललेले आहे। सहज सिद्ध भगवान जो कि अपने ही स्वभाव से पूर्ण निष्पन्न हुए हैं, वे जो कि प्रत्येक आत्मा में अनादि अनंत अहेतुक चित स्वभाव में अभिन्न है, स्वतः सिद्ध है। भावों की निर्मलता प्रकट करने के लिए जैसे व्यवहार में अरिहंत और सिद्ध की आराधना करते हैं, उसी तरह व्यवहार में अपने सहज सिद्ध की भी आराधना करते हैं। म्हणजे इथं सिद्धांची जयमाला आहे असं वाटतंय आपल्याला, पण ह्याच्यामध्ये अरिहंतांचं सुद्धा गुणगान किंवा त्यांना सुद्धा नमन, त्यांची सुद्धा पूजन ह्याच्यामध्ये गर्भित आहे। अरिहंतांचं आणि सिद्धांचं
आणि त्याच्याबरोबर सांगितलं सहज सिद्ध शुद्ध आत्म्याचं सुद्धा त्याच्यामध्ये आराधना केली गेली आहे. निश्चयाने पूज्य आणि पूजक असा भेद नाही, पण व्यवहारामध्ये पूज्य वेगळा आहे आणि पूजक वेगळा आहे. सहज सिद्ध की पूजा करते हुए कभी आत्म स्वभाव पर और कभी सिद्ध पर ध्यान रखता है. म्हणजे जेव्हा पूजन करतो त्यावेळेस विकल्पाच्या भूमिकेमध्ये आलं तर त्या सिद्धांचं स्मरण करतोय, आणि जेव्हा निर्विकल्प होतोय त्यावेळेस तिथं स्वतःच्या सिद्ध आत्म्याचं स्मरण आहे. भगवत भक्त भगवान का ध्यान रखता हुआ अपने स्वभाव के उन्मुख होता है और कहता है कि आप प्रसन्न हो. हे सिद्ध भगवान तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. मग प्रश्न विचारलाय त्यांनी की सिद्ध काय प्रसन्न होतात का? काय हो, सिद्ध तुम्हाला आशीर्वाद द्यायला येतात का, किंवा ते प्रसन्न होऊन तुम्हाला काय बोलतात का, काय सांगतात का? मग सिद्धांना का आपण अशी विनंती करतोय की हे सिद्ध भगवान तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. सिद्ध भगवान लोक में विराजमान है और अपने चतुष्टय में है. फिर प्रसन्न होने का क्या मतलब? ते जिथं आहे तिथं आहे, ते काय प्रसन्न होणार म्हणजे थोडी तुमच्याकडं येणार आहेत, तुम्हाला काय सांगणार आहेत, उपदेश देणार आहेत किंवा आशीर्वाद देणार आहेत. मग का म्हटलं असं की प्रसन्न हो, तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा, असं का? त्याचा अर्थ काय? यद्यपि पुजारी यह अच्छी तरह जानता है कि कोई किसी पर खुश नहीं होता. सिद्ध भगवान कोणावर खुश होत नाहीत हे जरी जाणतो. अरिहंत सिद्ध तो विरागी ही है और यहाँ पर भी कोई किसी पर कुछ नहीं करता. अपनी अपनी योग्यता से सबकी क्रियाएं और सब क्रियाएं होती है. उस पदार्थ की क्रिया उसी में होती है. आत्मा की पर्याय म्हणजे काय म्हणायचंय? कोणी तुमच्यावर प्रसन्न होतं म्हणजे काय करतो? म्हणजे कोणीतरी मला आशीर्वाद दिलं, माझ्यावर प्रसन्न झाला असं तुम्ही म्हणता, पण तिथं त्यांनी तुमच्यामध्ये काय केलं? तुमचंच परिणमन तुमच्यामध्ये झालंय आणि त्याचं परिणमन त्याच्यामध्ये झालंय, पण तुम्ही म्हणताय काय की तो माझ्यावर प्रसन्न झाला किंवा सगळं व्यवहारामध्ये आहे. म्हणून त्यांनी उदाहरण दिलं की आत्म्याची पर्याय रागरूप असो किंवा ज्ञानरूप असो, होती कुठं? त्याच्यावर राग आला असं आपण म्हणतो दुसऱ्यावर, पण राग उत्पन्न झाला तो आपल्यातच आहे, आणि जरी ज्ञानरूप वीतरागरूप परिणाम झाला तरी सुद्धा तो आपल्यातच आहे. म्हणून सांगतायत आत्मा की पर्याय रागरूप हो या ज्ञानरूप होगी आत्म प्रदेशों में ही, उसके बाहर नहीं. जिसकी जो क्रिया होती है वह उसी में होती है. कशासाठी सांगायला लागले हे सगळं? सिद्ध भगवान प्रसन्न होतात किंवा होत असं जे तुम्ही म्हणताय तर त्याच्यासाठी तर्क देतायत की असं कोणी दुसरं तुम्हाला प्रसन्न झालं, तुम्हाला आशीर्वाद दिला, वर दिला असं तर कधी होत नाही. मग म्हणून तिथं काय म्हणायचंय? तर मीच माझे परिणाम जे केले त्याचं फळ मला मिळतंय हे सांगायचं त्यातून. राग आत्मा के चारित्र गुण का विकार है, वह आत्म प्रदेशों में ही रहेगा, उसके बाहर वह नहीं जाएगा. तब राग द्वेष पर क्या किया? अपने चारित्र गुण में विकार किया. तब कहने में ऐसा क्यों आता है कि इससे राग किया? म्हणजे आईला मुलावर प्रेम आहे, अनुराग आहे असं का म्हणलं जातो? मग जर तिचं ती रागरूप पर्याय तिच्यामध्येच आहे तर असं का म्हणलं की त्या मुलावर प्रेम आहे? उपचाराने म्हणलं जाणार किंवा व्यवहारामध्ये तसं दिसणार. म्हणून कारण यह है कि राग आत्मा का विभाव परिणमन है और विभाव परिणमन निमित्त के आश्रय बिना नहीं होता. चांगलं सांगितलंय. म्हणजे जे काय तुमचं राग असू दे किंवा द्वेष असू दे, राग म्हणजे प्रेम, प्रेम असो किंवा द्वेष असो तो निमित्ताशिवाय उत्पन्न होत नाही.
म्हणजे निमित्त कोण आहे बहिरंगामध्ये? ते परद्रव्य, तो मुलगा, ती आई, त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी जो स्नेहभाव आहे ते उत्पन्न होण्यामध्ये ते दोघं एकमेकांना परनिमित्त आहेत आणि ते विभाव परिणमन आहे, म्हणून तसं दिसतंय. म्हणजे आपल्या आता लाईनमध्ये सगळे शब्द घेतलेत ना, त्याच्या विस्तारासाठी हे सगळं सांगतायत. विराग, सनातन, शांत, निरंश. सिद्ध कशी आहे तो? विराग आहेत. म्हणजे काय? आता राग, विगत राग. विराग शब्दाचा अर्थ काय? ज्यांच्यातून राग विगत म्हणजे निघून गेलेला आहे, असे ते विराग किंवा स्वभावानेच विराग आहे. निघून गेला म्हणजे पूर्वी होता आणि मग निघून गेला असं नाही आहे, तर स्वभावतःच ज्याच्यामध्ये राग नाही आहे किंवा विलयाला गेलेला आहे राग ज्यांचा, असे ते विराग. सनातन म्हणजे अनादि अनिधन. सनातन म्हणजे स्वयंभू. सनातन म्हणजे कोणी ज्याला बनवला नाही, जो बनलेला आहे, असे आहेत. सिद्ध कसे आहेत किंवा सिद्ध स्वभाव कसा आहे? सनातन आहे. विराग आहे म्हणजे ज्याच्यामध्ये काय म्हणायचं, ओरिजिनलीच राग नाही आहे, असा तो रागरहित स्वभाव आहे. आणि म्हणून त्यांनी इथं घेतलं ना आता की राग द्वेष हे जे आहे ते विभाव परिणमन आहे, म्हणजे स्वभाव कसा आहे? विराग आहे. जसे सिद्ध आहे तसा आपला स्वभाव आहे, म्हणून हे विराग विशेषण घेतलं. जैसे किसी से कहा जाए राग तो करो लेकिन पर का आश्रय मत लो, तो ऐसा हो नहीं सकता. काय कळलं? प्रेम करा पण दुसऱ्याचा आश्रय घेऊ नका. मग कोणावर प्रेम करा, कोणावर द्वेष करा, म्हणजे पराच्या आश्रयाशिवाय राग आणि द्वेष होत नाहीत, हे सांगायचं आहे. राग औपाधिक भाव है, वह आत्मा की उस जाति की योग्यता और बाह्य में उस तरह के आश्रय से होता है. हे औपाधिक भाव आहेत म्हणजे उपाधी सहित आहेत, किंवा औदैहिक भाव आहेत म्हणा, किंवा परसापेक्ष भाव आहेत म्हणा. जेव्हा माझा उपयोग पराकडे जातोय, परामध्ये अडकतोय, तेव्हा तिथे रागद्वेष रूपाने परिणमन होते, तोपर्यंत होणार नाही. प्रयत्न करने पर भी आत्मा से ज्ञान नहीं हटता. काय सांगायला लागले? राग नष्ट होतो, राग आत्म्यापासून दूर होतो, पण ज्ञान का नाही दूर होतो? आत्म्यापासून ज्ञान का वेगळं होत नाही? स्वभाव आहे ना तो. मग असं त्याचं भावभासन करा, जे सांगायला लागले त्याचं की राग हे विभाव परिणाम आहे, ते दूर करू शकता, पण ज्ञान कधीच दूर करू शकत नाही आत्म्यापासून. जे दूर होत नाही ते माझं आहे, ते मी आहे, त्यामुळं तो माझा स्वभाव आहे, ह्याची जाणीव होण्यासाठी म्हणून सांगतायत. प्रयत्न करने पर भी आत्मा से ज्ञान नहीं हटता क्योंकि वह उसका स्वभाव है. उसी तरह राग द्वेष आदि भी नहीं हट सकेगा यदि निमित्त के आश्रय से न माने तो. काय कळलं? जर निमित्ताच्या सापेक्ष माझ्यामध्ये राग नाही उत्पन्न झाला, म्हणजे पराकडं न बघताच माझ्यामध्ये राग होतोय असं म्हणलं, तर तो पण स्वभाव होऊन जाईल आणि त्याला कोणी सुद्धा दूर करू शकणार नाही, नष्ट होणार नाही तो. काय कळलं सांगा मिहिरा? काय कळलं? राग द्वेष होतोय त्यावेळेस कोणाकडे बघून होतोय? तुमच्याकडे बघून, तुमच्याकडे बघून व्हायला दिसना मला. बरोबर. मग जर मी त्याकडे न बघताच माझ्यात रागद्वेष उत्पन्न झाले असं म्हणेन, तर तो माझा स्वभाव होईल. परसापेक्ष क्रिया म्हणता येणार नाही, त्याला विभाव म्हणता येणार नाही, आणि जे माझ्यामध्ये आहे स्वभाव आहे ते कधीच नष्ट होणार नाही. मग मी सतत रागीद्वेषी दिसायला पाहिजे, म्हणून सांगतायत की असं तर होणार नाही आहे. निमित्त नसताना जीवामध्ये राग उत्पन्न होत नाही. आता समजा घरामध्ये तुम्ही एकटे आहे, तरी पण कधी कधी तुम्ही असंच एकटे बसलेला असता तरी पण थोडंफार रागद्वेष होते तुमच्यामध्ये. का होते तो? मग कोण नसताना पण होते. मग तिथं परनिमित्त नाही आहे ना, विचार आहे की घेऊन बसलाय ना विचारामध्ये, बाहेर असायलाच पाहिजे असं नाही आहे.
म्हणूनच सांगतायत की सिद्धांच्या विचारात, त्यांच्या ज्ञानात कोणी नाही आहे, म्हणून ते एकटे आहेत. आणि आपण एकटे असलं तरी पण सगळीकडे सगळ्यांना घेऊन बसतोय. काय ज्ञानातून विचारातून सतत जर असं की मुलगा असं का वागतो किंवा सासू अशी का वागते, असं सतत विचारामध्ये. जसं एकदा एक जण ज्योतिषी भेटले होते बरं का, तर त्यांना फेस रिडिंग येत होतं. म्हणजे ते चेहरा बघून सांगायचे की तुमच्या ज्ञानात काय चाललंय असं बरं का. असं आता काय म्हणायचं, प्रेडिक्शन असते ते, शेवटी फेट नसते तसं, ते काय होणार भविष्य खरं असं नाही आहे, त्यांचा एक अंदाज असायचा, तर्क असायचे. तर त्यांनी एकाला असं सांगितलं बघितल्यावर, म्हणले हे फार विचार करतात का? मग एकांनी सांगितलं हां. म्हणले त्यांचं चिंतन सारखं चाललेलं असतं, ते विचार सारखं अभ्यासामध्ये असतात. नाही म्हणले हे अनावश्यक विचार जास्त करतात, असं त्या भविष्यवाल्यांनी त्यांना सांगितलं. म्हणजे असं म्हणायचं की तुम्ही बाहेर कोणी नसलं तरी सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये ते विचार सतत जर चालू आहेत तर कुठे एकटे आहे तुम्ही. त्यामुळं सगळ्याच्या मध्येच असतो आपण सदैव. आणि त्या ज्ञानात जोपर्यंत परविषय आहे तोपर्यंत रागद्वेष होणारच. पण विचार तर विचाररहित कुठं राहत असतंस, कुठं विचाररहित. म्हणून तर विचार होणार ना तुम्हाला, त्या विचाराला विषय कुठला द्यायचा, त्या ज्ञानाला परविषय देणार तर नियमाने राग तर होणार, द्वेष तर होणार. भगवंतांचा विषय घेतला, सांगा काय होतंय परिणामामध्ये? वितरागी होत आहे का भगवंतांना बघून? ते पण पर नाही झालं, परच आहे ना. म्हणूनच सांगतेय, त्यांना बघून सुद्धा तुमच्यामध्ये अनुराग येतोय, एक आनंद उमडतोय, म्हणजे ते परसापेक्षच आहे सगळं. त्यामुळं ज्ञान तर सतत चालू आहे, त्या ज्ञानाला विषय काय द्यायचं हे तुमच्या हातात आहे. परविषय देणार तर विभाव होणारच. आणि जर आत्म्याला विषय दिला, आत्म्याचा विषय दिला तर, म्हणून तर आम्हा नेहमी सांगतात ना, चालताय ना तरी सुद्धा विचार काय करावं, चालणारा नाही आहे, जाणणारा आहे. काय विचार करता सांगा तुम्ही? तेच ना, भेद विज्ञानच. पण परचंच निमित्त घेऊन स्वमध्ये जाऊ शकणार ना पहिल्यांदा. मग जोपर्यंत परात आहे तोपर्यंत रागद्वेष आहे एवढंच सांगतोय आम्ही. मग भगवंतांचं अवलंबन घेणार की अशुभाचं अवलंबन सोडण्यासाठी शुभाकडे येणार जीव, पण शुभालाच धरून बसेल तर तिथं पुन्हा रागद्वेष होणारच. ही मूर्ती चांगली आहे, ती नाही आहे, हे मंदिर चांगलं आहे, ते नाही आहे, इथं चांगलं ध्यान होत आहे, तिकडं नको जायला, किती आवाज होतोय, ध्यान करतेय मी, किती विचार आहेत ना. त्या सगळ्या विचारामध्ये परालाच धरलाय. मग ध्यानाला बसला तरी सुद्धा विभाव चालू आहेत. आणि जेव्हा तो विषय बदलून आपण आत्माविषय देतो, तिथं स्वभाव मिळाला की राग थांबतो, द्वेष थांबतात. म्हणून महाराजजी पण सांगायचे ना, मध्ये सांगितले होते मी, तुम्हाला अनेक ठिकाणी चान्स आहे हो उपयोग वळवायला. असं नाही आहे की त्यासाठी सगळं सोडून ध्यानाला असं हातावर हात ठेवून बसायला पाहिजे. स्वयंपाक करताना रोडली करताय, सांगा काय विचार आहे हो? कोण नाही आहे तुमच्या आजूबाजूला, तुम्ही एकटे आहे घरामध्ये, स्वयंपाक करताय, काय विचार करता? काका दुकानात बसलाय, कोण नाही आहे, असं असतं का? एकदम न्यूट्रल असता का? जाणणार आहे, जाणणार आहे, जाणणार आहे, रोटली करणारा नाही, इतकं न्यूट्रल असता का तुम्ही त्यावेळी? कोणी घरात नाही आहे म्हणून कंटिन्यू नाही राहत, विचार चेंज तर होत राहतात ना. मग तिथं जे काही रागद्वेष होत आहेत तर बाहेर निमित्त नसताना पण होत आहेत का नाही? आयशू काय म्हणले सांग? निमित्त नसताना पण रागद्वेष करतो हे चुकीचं आहे. सतत दुसऱ्याच रागद्वेष डोक्यात धरून चालत असतो ना. आता पुढं काय, हे काय, ते काय. भगवंतांचं आम्ही स्मरण केलं की तेवढं चिडचिड होणार नाही. पण भगवंतांचं स्मरण केलं तरी सुद्धा अजून बाहेरच आहे. म्हणून सांगायला पुढं जावा, त्या भगवंतांच्या सुद्धा पुढं जावा आणि स्वतःचा आत्मा बघा, तर सगळी चिडचिड आणि राग आणि द्वेष सगळं संपणार आहे. तोपर्यंत शांत होणार नाही, अशांतीच राहते. म्हणून एकेकांचा चेहरा बघितल्यावर पण समजतं तुम्हाला, पण तुम्ही सगळे भविष्यकार बनू शकता बरं का अशा बाबतीमध्ये. आणि असतातच काय, एखाद्याचा चेहरा असं तमतमलेला असलं तर तुम्ही काय म्हणता हो लगेच, चिडलंय कोणावर तरी, किंवा
काय म्हणायचं, दुकानातून घरी आला समजा कोणीतरी आणि एकटाच आला होता गाडीवरून, पण आल्या आल्या सुरू केलं रागद्वेष तुमच्यावर, काहीतरी ओरडाआरडी आपटाआपटी, तुम्ही काय म्हणता, काय बी नसलंय आज, कोण भेटलं होतं. म्हणजे म्हणायचंय की ते भेटलेला ज्याच्यावर रागद्वेष झाला तो सुटला होता, पण ज्ञानातून होता ना तो बरोबर तुमच्या अजून, म्हणून तुम्ही घरी आला तरी सुद्धा तुमच्यापर्यंत ते आहेच तो जीव तुझ्या बरोबर त्या ज्ञानात, म्हणून ते रागरूप परिणमन सतत चालू आहे. कशासाठी सांगितलं, विराग सनातन शांत निरंश. मग सिद्ध भगवान कसे आहेत, विराग आहेत, ज्यांच्यामध्ये आता तुम्ही सगळे झळकताय त्यांच्या ज्ञानात, काय 3 लोक 3 काळ सगळं झळकतंय तरी सुद्धा विराग आहेत भगवान. का हो, कसं राहू शकतो असं जीव विरागी. तुम्हाला थोडं 4 नेय जास्त आले ज्ञानामध्ये तर किती विचलितता, आणि त्यांच्या तर ज्ञानात सगळे ज्ञेय यायला लागलेत. कसं शांत, म्हणून तर भगवान झालेत नाही, म्हणून तर भगवान झालेत. मग तुम्हाला बनायचं नाही आहे ना, म्हणून तर तुम्ही इथं बसलाय आमच्यामध्ये. ज्याला बनायचं आहे ना त्यांनी तेच करा जे भगवान करतायत, ते करू नका जे सामान्य संसारी करतायत. म्हणून म्हटलं की सगळ्यांना ज्ञानात घेतलं तरी सुद्धा ते ज्ञानात कोणाला जाणत नाही आहेत. सगळे जीव ज्ञानात त्यांच्या यायले तरी सुद्धा ते कोणाच्या विषयी त्यांना अटॅचमेंट नाही आहे, त्यांचा उपयोग स्वतःकडंच आहे, आणि त्यांना जाणायचं नाही आहे तरी सुद्धा ते सगळे ज्ञानात येत आहेत. म्हणून सांगितलं अशी एक शक्ती प्रगट झाली आहे ना ज्ञानाची. जसं म्हणलं की मुनी होते अवस्थेमध्ये समजा ते, आणि त्यांच्यावर कोणीतरी उपसर्ग केला पूर्वी, आणि आता सिद्ध झालेत. सिद्ध झाल्यावर सगळं समजतंय की कोणी उपसर्ग केला होता, कारण मुनी असताना असे ध्यानस्थ बसले, डोळे उघडून थोडी बघितलंय कोण मला मारतंय, कोणी डोक्यावर शेगडी ठेवली आहे, कोणी तप्त दागिने घातलेत, कोणाकडे बघायचा विकल्पच नव्हता. पण सिद्ध झाल्यावर सगळं असं फ्लॅशबॅक दिसतंय, पिक्चर समोर डोळ्याच्या त्या ज्ञानामध्ये. मग त्यांच्याविषयी ते समोर आले, आणि समजा तुम्ही आलाय समोर तर तिथं काय विचार करणार हो, असा एक द्वेष राहतो अंतरंगामध्ये, याच्यामुळं मला त्रास झाला होता तुमच्या, बरं का. पण सिद्धांना तसे विकल्पच नाहीत, म्हणून ते विराग आहेत, म्हणून शांत आहेत. आणि अशी शांती आपल्यात पण आहे, पण आपण अनुभवत नाही, तसा आपण उपयोग लावत नाही, म्हणून अजून अशांती संपत नाही. म्हणून म्हणतात निमित्ताचा आश्रय घेऊ नका, जोपर्यंत निमित्ताचा आश्रय घेणार तोपर्यंत समजून घ्या विभाव होणारच. ऐसा होकर भी कारण में कार्य का निमित्त का आश्रय न मानने से वह आत्मा का स्वभाव बन बैठेगा. म्हणजे राग सुद्धा तुमचा स्वभाव होईल जर तो निमित्त सापेक्ष नहीं मानला तर. ऐसा होकर भी कारण में कार्य का उपचार करके कह लो, परंतु कोई किसी में प्रेम नहीं करता, प्रत्येक अपने में ही परिणमता. कोणी कोणावर प्रेम करत नाही, प्रत्येकाचं परिणमन स्वतंत्र स्वतःमध्ये चालू आहे. म्हणून म्हटलं ना, आम्हा सांगतात नेहमी काय, सगळे जीव स्वार्थी आहेत जगामध्ये. का हो, तुम्हाला वाटते की आपले वडील आपल्यावर प्रेम करतायत, आपला मुलगा आपल्यावर प्रेम करतोय, पण सगळे स्वार्थी आहेत हे सांगालेत. का का कारण सगळेजण त्यातून आपलं पर्पज सिद्ध करतायत ना. हा म्हणजे हा, काय फायदा वडिलांना मुलापासून, काय फायदा, त्यांनी माझं रक्षण, हा त्यांनी माझं रक्षण करणार किंवा तो मला सांभाळणार, भविष्यामध्ये काय म्हणायचं म्हातारपणाची काठी. म्हणजे शेवटी सगळ्याला प्रत्येकाकडून अपेक्षा आहे, पण आपण काय म्हणतोय तिथं काय त्यांच्याविषयी प्रेम नाही आहे असं जर तुम्ही म्हणलात तर शक्य नाही. परावर प्रेम करत नाही तुम्ही तर ती परिणती तुमची तुमच्यामध्येच होतीये हे सांगतायत. कोई किसी में प्रेम नहीं करता, प्रत्येक अपने में ही परिणमता, लेकिन निमित्त से ऐसा कहा जाता, व्यवहार किया जाता कि अमुक अमुक से प्रेम करता, परंतु प्रत्येक अपने अपने में ही परिणमते. तो हम यहाँ पर भी आपस में जब यह नहीं कह सकते तो भगवान से प्रसन्न होने को कहने का क्या मतलब. कशासाठी प्रश्न चाललाय आपला,
जे जयमालेमध्ये आले ना शब्द, प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह म्हणजे काय, ते विशुद्ध सुसिद्ध असणारे सिद्धांचा समूह माझ्यावर प्रसन्न हो, असा एक त्यात भाव आहे. एक प्रसिद्ध नाही म्हणायचं, प्रसिद्ध, प्रसन्न हो, हे सिद्ध समूह तुम्ही माझ्यावर प्रसन्न हो. मग तिथं विचारला प्रश्न त्यांनी की सिद्ध तर तिथं जाऊन बसलेत, ते काय कोणावर प्रसन्न होत नाहीत, कोणाच्या मध्ये येत नाहीत, आशीर्वाद देत नाहीत, कोणाचं काय भलं वाईट करत नाहीत. मग का असं म्हणलं की हे सिद्ध भगवान तुम्ही प्रसन्न हो, असं का म्हणलं? तुम्ही माझ्या विचारात राहिला तर मी म्हणजे मला सिद्ध स्वभावाची प्राप्ती झाली म्हणजे प्रसन्न झाली. म्हणून सांगतायत की प्रत्येक अपने अपने में ही परिणमते. हाँ, तो प्रश्न विचारते कि भगवान से प्रसन्न होने को कहने का क्या मतलब है? जिनको निमित्त मात्र करके अपने आप में पहुंचने की तैयारी की, वहाँ जिनके लक्ष्य से वीतराग भाव में पहुंचने की तैयारी हो रही है, उनको निमित्त करके कह देते हैं. वीतरागता, निर्मलता और प्रसन्नता एक ही बात है. वास्तव में तो अपनी ही प्रसन्नता होती है. सच्ची भगवत भक्ति अपने को प्रसन्न करने में ही है. म्हणजे तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा असं म्हणताय तिथं ते वचन, तरी सुद्धा जेव्हा त्यांना तुम्ही ज्ञानात घेताय तर तुम्ही प्रसन्न स्वतः होताय. म्हणूनच त्यांनी एवढं वेळेस विस्तार केलं की मुलाचं आईवर प्रेम नाही आहे, पतीचं पत्नीवर, पत्नीचं पतीवर प्रेम नाही आहे, स्वतःचं परिणमन स्वतःमध्ये आहे. पण आपण म्हणतोय काय, मुलाचं माझ्यावर प्रेम आहे किंवा आईचं माझ्यावर प्रेम आहे, हे असं आपण जे म्हणतोय ना, तुमचंच कार्य तुम्ही तुमच्यामध्ये करताय. तुम्ही तुमची पर्याय दुसऱ्यामध्ये घालू शकत नाही किंवा दुसऱ्यातून तुमच्याकडे येत नाही. म्हणून प्रसन्न करू शकत नाही. हां, म्हणून म्हणतात की म्हणून सिद्ध भगवान प्रसन्न हो असं जे म्हणलं ना, तर ते तुमच्यावर काय करणार नाही आहेत प्रसन्न झाले म्हणजे. प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह म्हणजे काय, प्रसिद्ध म्हणजे प्रसन्न हो. मग भगवान प्रसन्न होणार म्हणजे काय, तुमच्या ज्ञानाची विशुद्धी प्रगट झाली तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे, हीच प्रसन्नता आहे. त्यामुळे तिथं मग ते अन्य जातीचे अन्य धर्मीय काय म्हणतात, भगवान प्रसन्न झाले त्यांच्यामुळं आम्हाला असं काय फळ मिळालं. मग ते खरं का खोटं? मग ते समोर दिसले तर प्रसन्न झाले, अवतार झाला. मग म्हणून म्हणलं ना, तुम्हाला पण फळ मिळते. जे काय तुम्ही धर्म करताय, जे काय सिद्धांची आराधना करताय ना, त्याचं फळ मिळणार आहे 100%. ते तुम्हाला दिसलं तरच फळ आहे असं नाही आहे. कधी तर का असे ना त्याचं फळ दिसणारच आहे, किंवा आता सुद्धा मिळतंय बरं का त्याचं फळ तुम्हाला. हां, म्हणजे शरीराच्या क्रियेतून तुम्ही फळ बघताय किंवा काहीतरी प्राप्ती झाली तर फळ म्हणताय. नाही, तुम्हाला ते बघायचं आहे ना, तर ते पण फळ आहे हे मी सांगायले. बाहेरून पण फळ आहे. काय फळ आहे हो? जसं म्हणलं होतं ना की तो चोर होता आणि तो त्या जंगलातून जात असताना त्याला दिसलं की बैल त्या चिखलात फसलाय. मग त्याला स्वतःला बाहेर येता येत नव्हतं त्या दलदलीतनं त्या बैलाला, आणि कोण येत आहे का म्हणून तो फार आशेने वाट बघत होता, पण कोण त्याला वर काढायला मिळालं नाही. मग हा चोर जवळ यायला लागला तर त्याला आशा झाली की आपल्याला हा काढेल. तर त्या चोराने काय केलं, त्या दलदलीतून पार होण्यासाठी त्याच्यावर पाय टाकला आणि बाहेर गेला. कारण तो जर तिथं पाय टाकणार तर फसणार. म्हटलं त्या बैलावर त्यांनी पाय टाकला आणि ओलांडून दुसरीकडे गेला तर ते बैल अजून फसला त्याच्यामध्ये. आणि मग पुढं गेला तर तिथं त्याला एक मोहरांची थैली मिळाली. मग तो म्हटला की आज भारी डे आहे, काय न करता श्रम आपल्याला रत्न मिळाले. आणि तेच सांगितलं तिथून थोड्या वेळाने एक साधू चालले होते, एक तपस्वी कोणीतरी, आणि त्यांनी बघितलं की असं त्या बैलाची दुरावस्था झाली आहे, त्याला बाहेर येता येत नाही, तो किती प्रयत्न केलं तरी.
पण त्याचं शरीर इतकं काय बलदंड नव्हतं की बैलाला बाहेर काढेल. त्यामुळं तो प्रयत्न करायला लागलाय, कोणाला बोलवता येते का, कसं काढता येते, दोरी आणली, कोणाला तरी बोलवलं, पण तरीसुद्धा असं शक्य नव्हतं त्याला काढणं. पण तरी धडपडून त्यांनी कोणाला बोलवून त्याला बाहेर काढायसाठी केला पुरुषार्थ. आणि तो तिथून पुढं गेला तर एका खड्ड्यात पडला आणि त्याचा पाय तुटला. मग हे सगळं बघत होता नारद. आणि नारदाने जाऊन केलं ब्रह्माबरोबर भांडण. म्हणले की तुझ्या सृष्टीमध्ये काय न्याय नाही आहे, काय म्हणायचं, व्यवस्था नीट नाही आहे कसली. तर मग त्यांनी विचारलं काय झालं, आणि मग त्याच्यावर त्यांनी उत्तर देत होता. हां, म्हणले ब्रह्मा म्हटला की काय झालं असं. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की म्हणले जो अन्याय करतो त्याला तू धन देतो, त्याच्यावर प्रसन्न होतो, आणि जो मदत करतोय, मैत्री भाव ठेवतोय, तर त्याच्याविषयी त्याला वाईट फळ मिळालं. असं काम. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या परिणामांचं योग्य फळच मिळालंय. म्हणजे तुम्हाला बाहेरून फळ बघायचं आहे ना, ह्याच्यासाठी सांगायला लागले मी. म्हणून त्यांनी सांगितलं की त्यांनी काय केलं होतं, त्या चोरांनी पूर्वी केलेलं काहीतरी पुण्य होतं, त्याच्या निमित्तात त्याला आज धनाचं घबाड मिळणार होतं, काय खजाना गुफा मिळणार होती एक. पण त्यांनी आत्ता पाप केलं ना, काय झालं ते फक्त एक पोटली मिळाली तेवढी रत्नाची, जे की गुफामध्ये भरपूर सोनं होतं, ते रस्ता त्याला मिळणार होता. काय फळ मिळालं हो, संक्रमण झालं ना त्या राग. हां, आणि तेच काय झालं, त्या साधूनी त्याला मदत करण्याचे भाव केले नुसते, त्या भावाचं फळ त्याला काय झालं, पडला जाऊन पुढं, हातपाय तुटले, पाय मोडला. मग पाय मोडला, चांगलं मदत केल्यावर पाय कसं मोडल्यावर कोण करणार का मदत. जीव असला नाही त्याचा, मरणार होता ते पाय मोडला. होय. हां, तर त्यांनी काय सांगितलं की तो त्या खड्ड्यात असणाऱ्या सापाकडून जाऊन मरणार होता. पण काय म्हणले, एवढा विचार तुम्ही करत नाही असं सांगायला लागले ते. म्हणून तुम्ही विचार करा, जे पण फळ मिळतंय ना त्याच्यामध्ये चांगली बाजूच बघा. वाईट बाजू बघायला जाता की मी इतकं धर्म करतो आणि असं का मला फळ मिळतंय. सुखच आहे. असं विचार येत नाही ना, त्याच्यासाठी तर काय म्हणतायत, म्हणून तर मुनींवर उत्सर्ग झाल्यावर म्हणजे काय सांगायला लागलेत ऐकलं का, की धर्म केल्याचं फळ तुम्हाला मिळतंयच, त्याच पर्यायात मिळतंय म्हणा, चालतंय. फक्त ते जे मिळतंय ना त्याच्यामध्ये तुम्ही त्या अँगलने बघत नाही आहे. म्हणजे धर्माचं फळ सुखच आहे. मग जरी तुमच्यावर आता संकट आलंय, काहीतरी दुःख झालंय, वियोग झालाय, हे सगळं दिसतंय तुम्हाला काय असेल ते, हानी झाली काहीतरी वगैरे, पण त्याच्यामध्ये धर्माने काय केलं, ते संकट धर्माने आणलं का तुमच्यावर. उलट ही बाजू बघा की जे काही मोठं येणार होतं ना, फार भयंकर रूप दिसणार होतं तुम्हाला, त्याचं ते धर्मामुळं निवळलं, त्याचं संक्रमण झालं, किंवा काय म्हणायचं ते अपकर्षण होऊन कमी उदयाला आले, तुम्हाला वेगळ्या रूपाने चांगलं फळ मिळालंय. जे काही मिळालं ते, जे काही महाभयंकर फळ मिळणार होतं, असा विचार केला तर त्या धर्माविषयी एक आस्था, एक श्रद्धा दृढ होईल. नाहीतर आपण पुन्हा काय म्हणायचं अज्ञानीसारखं दुसरे कोण करणार नाही, किंवा दुसऱ्याच्या सांगण्यावर आपल्यालाच आपला अनुभव घेऊन, आता समजा आपण घरी असतो तर तिकडचे सगळे विचार, तेवढी आपुलता सगळं होतंय ना, पण तिथं आल्या तेवढ्या चिंतेपासून मुक्त झालो, तेवढी निरापुलता, हे फळच आहे ना. बरोबर. नाही आपण काय सांगितलं ऐकलं का, त्या मुनींवर पण उत्सर्ग येतो, त्यांना पण संकट येतात. मग ते काय विचार करतात, मुनी तर धर्मातच आहेत, धर्माचं फळ संकट असतं का, उपसर्ग असतं का. हां, मग त्यांनी सांगितलं काय की जेव्हा तुमच्यावर संकट येत आहे ना, त्या संकटाला फेस करायची शक्ती देणारा धर्म असतो. असा विचार करत नाही आपण तिथं
नाहीतर जर आज धर्मापासून दूर असतो, जर हे ज्ञान मिळालं नसतं तत्वज्ञान आपल्याला, तर निर्बळ होऊन त्या संकटाच्या आहारी गेलो असतो आणि त्याला भोगत बसलो असतो. म्हणून ते सांगितलं की आणि ते संकट त्यांना दुःखी करू शकत नाही. हे सगळ्यात मोठं हे फळ आहे धर्माचं. तुम्ही जे डिस्टर्ब होत आहे ना थोड्या थोड्या गोष्टींवर, थोड्या थोड्या संकटांवर, म्हणून सांगतायत तुम्ही त्याला भोगत राहता. जे काही संकट आलं, जे उदय आले ना, त्याला तुम्ही भोगता तर नियमाने ते दुःख देणार आहे आणि त्याच्यामधून बाहेर पडण्याची शक्ती देणारा धर्म आहे. म्हणून सांगितलं की इथं ज्ञानातून स्वीकारा जे काय असणार आहे ते. मग जेव्हा ज्ञानात तुम्ही विषय घेता सिद्धांना, तर तिथं फळ नियमाने चांगलं मिळणारच. जसे की भावस्तोत्रामध्ये सांगितलं ना प्रत्येक श्लोकामध्ये, हे भगवान तुम्हाला जर मी माझ्या हृदयावर स्थापन केलं तर कसलं दुःख आहे आता मला. म्हणले त्या दुःखाला नष्ट करायचं काम मी तुमच्यावर सोडून दिलंय आता. असं सगळं काय निर्भर झालो मी आता मी जर तुम्हाला जर माझ्यात घेतलंय तर तुम्ही कधीच काय म्हणायचं स्वतःच्या बाजूला गंदगी नाही करणार, स्वतःची अशी एक मस्त पोझिशन ठेवणार ना तुम्ही. म्हणजे माझं सगळं चांगलं करायचं काम तुमच्या हातात आहे आता. म्हणजे आता मला कसलंही कशाय नाही होणार, विभाव नाही होणार, मला संसाराचं दुःख नाही होणार जर मी तुम्हाला माझ्यात ठेवलंय. बस काय म्हणायचं, एक मला आता जादूची काय मिळाली, कला मिळाली एक, की ज्याच्या निमित्तामध्ये माझं सगळं दुःख आता तुम्ही तुमच्यामुळे विरघळून जाणार आहे. असं एक सगळ्या श्लोकांमधून मस्त भाव सांगितलंय की भावस्तोत्रामध्ये. कशी एकाग्रता असणार भगवंतांविषयी, काय त्यातून एक आनंद येत असणार आहे. तेच आता मी श्रुतपंचमीची पण कथा ऐकली, त्याच्यामध्ये पण असंच भावभासना झाली की काय त्यांनी साधना केली असेल. गेले गुरूंकडे तर गुरूंनी फक्त सांगून टाकलं तुमचा आत्मा तुमच्यासाठी गुरु आहे, माझ्याकडे परत परत यायचं नाही. दर्शनाचार्यांकडे त्यांनी सांगितलं होतं माझ्याकडे यायचं नाही वारंवार, तुम्हीच तुमचे गुरु बना. आणि मग त्यांना सांगितलं निशंक श्रद्धा गुरुवर, की गुरु काय म्हणायचं आपल्याला आपलं खोटं करणार नाही आहेत, आपलं वाईट करणार नाही आहेत. एवढ्या दृढ श्रद्धाने त्यांनी पुन्हा साधनेला बसले. आणि मग ते त्यांना फळ काय मिळालं, ते त्या देवी प्रगट झाल्या विद्या. काय ऐकलं का त्यांनी काय सांगितलं, चंद्रगुप्त आणि चाणक्यमध्ये गुरु होते ते चाणक्य आणि चंद्रगुप्त शिष्य होते. आणि मागून सैनिक आल्यावर चंद्रगुप्ताला लपायला लावलं चाणक्यनी, कुठं त्या पाण्यामध्ये कमळाच्या खाली. आणि मग ते सैनिक आले आणि चाणक्याला विचारले कुठं आहे चंद्रगुप्त, तर त्यांनी बोट करून दाखवलं जिथं खरंच लपला होता ना जिथं चंद्रगुप्त तिथंच दाखवलं. तर पहिल्यांदा सैनिकांनी विश्वास नाही ठेवला, म्हणले हे कसं काय खरं सांगतील. म्हणले ते तेवढं जागा सोडून सगळीकडे शोधले पण तिथं मिळाले नाहीत कुठं. आणि मग नंतर बघायला म्हणून पाण्यात उतरले तर त्यांना म्हणले की कशाला तुमचे वस्त्र आणि शस्त्र खराब करता, इथं ठेवा म्हणले बाहेर. चाणक्य म्हणजे कूटनीती होती ना त्याच्याजवळ, काढून ठेवायला लावलं की पाण्यात उतरलं की ह्यांनी त्यांच्यावर वार केला. आणि मग चाणक्यांनी विचारलं चंद्रगुप्ताला नंतर की जेव्हा मी सांगितलं की चंद्रगुप्त कमळाच्या खाली आहे म्हणून, मग त्यावेळेस तुला काय भाव झाले, माझ्याविषयी द्वेष झाला असेल, मी वैरी वाटला असेल, असं का सांगतायत गुरु असं वाटलं असेल. तर चंद्रगुप्त म्हणाले की तुम्हाला गुरु मानले तर तुमच्यावर निशंक श्रद्धा आहे, तुम्ही जे करणार ते योग्यच करणार. पण अशी शिष्य पण बघा की गुरु तर सगळे चांगले आहेत, तो शिष्यच आज खराब आहे सगळे. त्यामुळं गुरुची बदनामी आहे सगळी, दुसरं काय नाही आहे. पण असं ते चंद्रगुप्ताचं वचन ऐकल्यावर चाणक्याला वाटलं की हा योग्य शिष्य आहे. म्हणूनच
असंच झालंय की कोण सांगितलंय की तुम्हाला अभक्ष खावा, प्राण्यांना मारा? म्हणले ते कुराणामध्ये सुद्धा कुठं लिहिलेलं नाही आहे तसं. आणि मग हे लोकांनी सगळं आपल्या सोयीनुसार शिथिल आचरण सुरू केलं. म्हणजे सांगायचं याच्यातून एवढं आहे की ज्याच्या ज्ञानामध्ये स्वच्छता आहे, ज्याचं ज्ञानामध्ये ज्यांनी भगवंतांना स्थापन केलंय, तर ते ज्ञान कधीही मलिन होणार नाही आणि त्याचं फळ नियमाने त्याला सुखरूपच मिळणार. म्हणून सुख ज्याला पाहिजे त्यांनी आपलं ज्ञान निर्मळ ठेवा आणि त्याच्यामध्ये विषय घेणार तर एकतर ते परमात्मा किंवा आपला परम आत्मा म्हणजे श्रेष्ठ आत्मा ह्याला विषय करा, तर आपल्याला सुख मिळणार. हो, जाणा स्वतःच्या विराग स्वभावाला जाणा. पहा माझ्यामध्ये राग नाहीच, माझ्यामध्ये द्वेष नाहीच, माझ्यामध्ये अशांती नाहीच. मी तर शांत आहे, वीतराग स्वरूप आहे, स्वयंसिद्ध स्वरूप आहे. अनुभवण्याचा प्रयत्न करा. स्वच्छत्व शक्तीवाला ध्रुव आत्मा जाणा. परद्रव्य परभावाने मी सर्वथा रहितच आहे. विशुद्ध स्वरूपोऽहम्, सिद्ध स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.